माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण श्री शिवलीलामृत अध्याय 15वा पार्ट ए याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा, त्रिशूळ पाणी पंचवक्रा, अर्धनारी नटेश्वरा, श्री शंकरा नीलकंठा, बस्पोत्तलना त्रिनयना, कर्पूर गौरा नागभूषणा, गजास्य जनका गौरी रमणा, भक्तवत्सला दयानिधे. तू आदि मध्यांतरहित, आज अव्यय मायातीत, विश्वव्यापका विश्वनाथ, विश्वंभर जगद्गुरु. तू नाम गुणातीत असून, स्वेच्छे मायेसी आश्रयून, नाना रूप नानाभिविधान, क्रीडार्थ होसी सर्वेशा. सत्यरजतम हे गुणत्रय, तूची नटलासी निसंशय, स्थिर चरात्मक भूतमय, तद्रूपची आहे बा. तू ब्रह्मांड आदि कारण, विश्वसूत्र तव अधीन, जैसे हालविसी स्वेच्छे करून, तैसे संपूर्ण नाचत. तुझ्या इच्छे वाचुनी, काहीच नोहे जीवांचेनी, ऐसे जाणून अंतःकरणी, तुझ शरण रिघती जे. तया भक्तांसी तू शंकर, पूर्ण काम करोनी साचार, भवात तुनी नेऊनी पार, स्वपती स्थिर थापिसी. ऐसा तुझा अद्भुत महिमा, न कळे त्याची कवणा सीमा, म्हणून केवळ परब्रह्मा शरणालो असे पा. तरी दयाप्ते मज पामरा, न्यावे भवाब्दी पैलत पारा, तुझ वाचुनी कोण दातारा, अनाथासी उद्धरिल. असो आता बहु विनवणी, आधी पूर्वी मनाची धणी, त्वदृढ प्राकृतवाणी, की जैसी असे जी. तुझी या कृपे शिवलीलामृत, 14 अध्याय वर्णिले यथार्थ, वेदव्यासे स्कंद पुराणात, ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे. परी माझ्या मनाची तृप्ती, जाहली नाही बा पशुपती, म्हणून आणि हृदयी स्फूर्ती, देवनी कथा वर्णावी पा. तू शंकर होता प्रसन्न, हाता येते सर्व त्रिभुवन, महाराज तू भक्ता लागून, वर प्रदाने तोषविसी. तुझ श्री शंकरा समान, वरदाना शक्त नसे कोण, तुझे देखुनी उदाहरण, ब्रह्मा विष्णू लाजती. काय वर्णावी उदारता, प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता, देऊनिया रावण भक्ता, आत्मलिंग ओपिलेसी. देवीचे दैत्येंद्र त्रिपुर, तारकाणी भस्मासुर, इत्यादी स्वभक्ता लागी अपार, अनिवार वर दिल्लेसी. तू अत्यंत भोळा भगवान, कपटेही करिता तव सेवन, देऊनी इच्छित वरदान, आनंद विसी सेवका. असो ऐका श्रोते सर्व, ऐसा करिता म्यासी वस्तव, हृदयी प्रकटोनी दयार्णव, स्फूर्ती देत उत्तम. अरे ह्या कलियुगा माझारी, पाखंडी मातोनी पृथ्वीवरी, श्रुती स्मृती पुराणोक्त सारी, कर्मे गुणविते जाहले. जैन मतचे आगळे, सर्व भूमंडळी पसरले, तेने योगे वर्ण सगळे, बुलोनी गेले साचार. ते देखोनी म्या सत्वर, तन्मत खंडाना लागी भूवर, शंकर नामे अति सुंदर, जो अवतार धरियेला.
ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकासी न कळे पवित्र, तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणी, एकीकडे ठेवली जना जगद्गुरु चरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध एकीकडे ठेवली जाणा. जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत अंगती. कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने महदाधिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचिली. इथेच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋम्यजु साम अथर्वण हे 4 वेद जाहले. परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होता सर्वांशी, म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागुनी पाणी न्यादी रूपे अवतारोनी. व्याकरणादी षटशास्त्रे खडी करिता जाहला परमात्मा. आणि मनवदी स्मृती करिता झाला तो विशंती. तदभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळ मानव समस्त. अल्पायु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास जोडी कदापि. तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी जन्म मरणादी तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चय. ऐसे पूर्वी नारायणे जाणूनी मग दर्यार्धपणे कली जनांच्या उद्धारा कारणे व्यासावतार धरिला. आणि त्या व्यासरूपे चांग 4 वेदांचे करुणी विभाग. वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचिले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म्य अग्नि भविष्य वराह कूर्म मत्स्यलिंग ब्रह्मवैवर्त स्कंद वामन आणि गरुड 23 18वे ब्रह्मांड. ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचिली. मद मेदिनी एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्रे पुराणे निंदुनी तयांचा दुरुची त्याग करुनी. पाखंड बौद्ध मते निशिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि शंकर या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुणी बौद्ध धर्म पसरला ती. देव ग्राम देवतांप्रती भजू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करून एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देवगुरु परिवक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार सरीन पावे शुकही. तेणे स्वय अति दारुण करून पयनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतले. अग्नि माझी हवन करुनी कल्पिले काडी कुंडातुनी. याचक जनांची इच्छा धणी तृप्त करी सर्वता.
जैसा पूर्वी रावण सुत महापराक्रमी इंद्रजित हवन करोनी अश्वांसहित रथ काढिता जाहला तैसा तो मंडल मिश्रित अय्या अग्नीत हवन करोनिया त्यातुनी पितांबराधिक वस्तू जया काढितसे यथेच विद्या पाहता प्रभ ओंकारे सूर्यासी उभा करील अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाटे न वदवे शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानिती धाक बहुत वाद विवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी स्वयंनवी शस्त्रे करुनी पंडिताजीची तयाचेनी कोणी न टिकती सभास्थानी मुखागवसनी घालित मोठे मोठे पंडित सगळे वाद विवाद करता थकले सकळ सृष्टी ते जिंकले आपल्या शास्त्री अय्याने स्मृती स्मृती युक्त तत्मर्म मार्ग अधर्म से दावनी सवेग आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापन केली दुष्टाने आणि चारी वर्ण 18 याती यांची मती भ्रष्टावणी अति ग्राम दैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्मा बहु सुगम ऐसे म्हणून सर्वजन परम अंतरी खिन्न जाहले मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ याची टाकुनी तात्काळ चारी वर्ण 18 यती सकळ चालवू लागले जैन धर्म अवत्या मंडल मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जिव्हाग्री बैसोन बोलिल्या वचना सत्य करी आणि सदा होऊन अंकित दया अय्याच्या घरी राबत मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो नित्य प्रातःकाळी उठून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा सरस्वतीच्या करुणी पूजना प्रसाद म्हणून मद्यपाना करीतसे यथेष्ट नाही आचार ना विचार कर्म भ्रष्ट पाखंडी थोर आपुला शास्त्र धर्म साचार सर्वस्थळी स्थापित असे सर्वजनांशी शिष्य करून स्वये तयांचा गुरु होऊन श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरोनी कवणासी ऐसा अनर्थ करिता फार बुद्धीसी होनी अतिभार रात्र दिवस ती अनिवार दुःखाचिंता लागली देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती औरात काही काळे हे वृत्त समस्त श्रुत जाहले शंकरासी तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्मे सकळई भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार तरी आता मी अवतरोनी शंकर जैन धर्मा उच्छेदितो ऐसे कोपे बोलूनी शिव जो अनाथनाथ कृपार्णव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगद्दात्मा जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुरवरदायक त्रिशूळ पाणी बदनांतक चंद्रशेखर उमापती तेने तात्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्रकुळा माझी सत्वर घेतला अवतार नररूपे तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला संपूर्ण दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षिले मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी ऐशी शुभचिन्हे अपार होऊनी लागली पृथ्वीवर मुनी जाणुनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले आणि जाऊन या विप्रसदनी बाळ जातक वर्तवनी शंकराचार्याचे तत्क्षणी नाम ते जाहले आता या नामाची काय कारण तरी श म्हणजे सुकल्याण
कृभू धातूचा अर्थ करणं आणि आचार्य म्हणजे सद्गुरू ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेश यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणारा असा निश्चय. अथवा शंकर छेदावया अवतारला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेवले जाहले. असो ऐसा तो कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर शंकराचार्य नामे भुवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्ट मंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखिली सर्वत्र. देशोदेशींचे निखिल जन शंकराचार्यांचा करिता अपमान सकळ जनांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मोदीनिसी आचार्य पातले कोल्हापुरासी मग शिष्यांसहित एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊनी कांसाराच्या आळीत तया जवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते. आणि म्हणती भिक्षा कैसी येथ काचरस आहे कडईत पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागी समर्पितो. तै स्वामी म्हणती कासारा प्रती तुमची आहे जैन याती तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती कांच रसची आम्हा द्या. ऐसे तया प्रती सांगुनी स्वामी म्हणते शिष्या लागुनी तुम्ही स्वहस्तांच्या उंजळी करुनी कांच काशीचे. ऐसे स्वतीचे ऐकुनी वचन भियोनी सकळ शिष्यजन म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त काचरस स्पर्शता मृत्यू येईल ताम्हास ज्याचे त्याने जी घ्यावे विष आम्हा नवे सेवाई. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून मग स्वय सोंजळ करून म्हणती होता कांचरस. पूर्वी समुद्र मंथन काळी काळ फुटी विष ज्वाला माळी प्रकटला तया येऊनी जवळी स्वय प्रसिद्धा झाला जो. तोची तो शंकराचार्य भगवान तयासी काय कांचरण कठीण कल्पांतीच्या कृशानु लागून गिळील जाण क्षणार्धे. असं मग ते दुष्ट कांसार तो तप्त कांचरस प्रखर आचार्याच्या ओजळीत सत्वर ओटीते झाले भिक्षेसी. जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवर पडला असता जळोनी जाईन भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रसात तक्षण प्रसिद्धा झाला साचार. ऐसे तयाचे पाहून साहस कांसारांचे तचकले मानस म्हणती पै पुराण पुरुष धर्मस्थापनार्थ अवतरला. पाहता त्या रसाप्रती आमचे नेत्र घराघरा फिरती तो रस प्याला स्वयं निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरिले स्वामींचे चरण मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले मंडन विश्रासी की तुम्ही भेटून आम्हासी शास्त्र विवाद कीजिये. वादी समस्त शास्त्र वैभव होय आम्हा लागी त्वाजिकावे अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्यांचा निरोप ऐकून तो महागर्व खूप मंडन मिश्र आगळे अमुक बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत परी ते म्या जिंकले समस्त आमच्या जैन शास्त्रेसी. आता हा येऊन संन्यासी सांगोन पाठवितो आम्हासी तरी मी आजी जिंकले यासी सरस्वतीच्या प्रसादे. ऐसे गर्वे बोले वचन सरस्वतीचे करुणी ध्यान तो मंडन मिश्र सद्गुरु लागून जाऊन भेटला तात्काळ. ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंडाश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निधरी.
दोघेही बोलती एकमेकांची सभा करावी आजच्या दिवशी वेदशास्त्राची स्वमुखेशी चर्चा व्हावी सविस्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण जाती अर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापै आणि जो पराजय पावेल तद्धर्म विद्वांसनी सकळ ग्रंथही तयाचे तात्काळ बुडवूया टाकावे ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनी बैसले मध्ये पडदा लावणी सर्व जातीचे लोक तत्क्षणी सभेला पातले तो मंडल विसरे पडद्यांत शंकराचार्याशी न कळत मध्य घटनेवली तयात सरस्वती स्थापली पूजिली तै तया मध्यांच्या घटांतून सरस्वती बोले अय्या लागुनी आता मी शंकराचार्याची घडी शास्त्र म्हणते विद्वंसिते तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाय संपूर्ण मी तुझाय सुप्रसन्न वचन सत्य करीन पाहे ऐसी प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुनीवर तो महापंडित मंडल मिश्र समाधान पावला मग पडद्यातून शंकराचार्याशी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करू सांग पा तै शंकराचार्य बोलतो चारी वेद करी समस्त जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मनसी सांगावे ठाई ठाई अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षणमात्रे मग त्याचा आचार्य भाषिता मान्य करून तो तत्वता सरस्वती म्हणे हे माता बोलाता सत्वरी तै शंकराचार्या प्रती बोलू लागली सरस्वती परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेदारंभी येवे तव सरस्वतीने मुख काढले घटात बाहेरी प्रथम ऋग्वेद उच्चांसहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते दवा परी ज्यांच्या मुखापासून चार वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोठेची शंकराचार्य जे पुसत त्याचे तक्षणी ती उत्तर देत असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त झाला दाहला परी सरस्वती म्हणते वेद हा आचारी नेणोनी भेद आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले ते स्वामींच्या ऐकणी भाषित सरस्वती पडद्यात यजुर्वेदाला जित्वरित आरंभी जावली अस्खलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थपुष्टी करी कुशल तत्वे ती सरस्वती करी समाधान तत्काळ आचार्यांचा न चाले पाव मोठेच न होय पाडाव मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला पूर्वी ऋग्वेद जाळला आता यजुर्वेद असे चालला तरी या श्री ऋग्वेदातील मला पुनरपी प्रश्न कीजिए ऐसा करून या निश्चय अय्यासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी परी ऋग्वेदा मानले शंका राहिली असे तरी ती ऋचा बोलणी सम्यक अर्थ सांगितले पुनरपी ऐसा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परी त्याचा ठाव नसे अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग ही वेदशास्त्र पुराणे सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा परी पुढे पुढे म्हणता असता मध्येच पुरुषिले सर्वोक्त अर्था तरी ती पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच म्हणून अंतरी गडबडून स्तब्ध होत असे तक्षण ते वर्म कठीण ठाऊकी नसे कोणासी परी शंकराचार्य चतुर अंतरी करते विचार ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी बोलणार ब्रह्मांड सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती या दोघांतून वाचली जगती तसे कोणी समर्थ या अय्याच्या पापाचे न
ऐसे नोहे वेद बोलणे, मग या शुल्लक पामराचे कोठोनिया बोलवेल. तरी तेथे काहीतरी कपट आहे निर्धारी, ऐसे जाणूनिया तरी अय्यालाही बोलत. अरे आता उभा राहिलासी, मग प्रश्नासी का उत्तरीसी, तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी, परी तो अत्यंत भय पाहुनी काही बोलेना. मग शंकराचार्य उठून पाहती पडता उघडून, तो तेथे मध्य घटातून मुख बाहेर आले असे. ते पाहता ही सरस्वती होय, ऐसा अंतरी करून निश्चय. जगद्गुरु शंकराचार्य कोठे समस्त जाहले. मग सगळं पडदे फाडून शिरी घातला दंड दारुण, तेथे तो मध्या घट फुटून चरण तपी जाहला. आणि म्हणती हे दुराचारिणी, जैना लागी प्रसन्न होनी, वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळी करीतेस. तुझे न पाहावे चारिणी मुख, ज्याच्या पोटी जन्मलीस तेख, त्या ब्रह्मयासी तेथी निशंक. अंग देसी निर्लज्जे, ऐशी तू महापापिणी, ह्या जैनाशी वशोनी, जैन शास्त्र थापावया लागली. सर्वदा झालीस या दुष्ट पाखांड मतासी, आश्रय देवनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णासी, एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र, हा तुझी केलासी वर्णशंकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर, एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण, तुवा त्यांच्या दरोनी अभिमान. जैन मत प्रकटवून लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रय या दिसते स्वमते, पृथ्वीवरील ग्रामदैवते. स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझा योगी सगळा अत्यंत ओढवला, तो म्या कैलासी ऐकिला, म्हणून घेतला अवतार.